18. पुढचा मुद्दा आहे दुसरा, वसाहतकालीन भारत. सर्वसाधारण भारतातील कालखंड या भागात युरोपियन देशांनी सत्ता प्रस्थापित करण्याचा कालखंड समजला जातो. 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिश भारताच्या किनाऱ्यावर उतरले. फ्रेंचसुद्धा भारतात पोचले, पण त्यांचे अस्तित्व अधिक प्रकर्षाने फक्त दक्षिण भारतात म्हणजे पद्दुचेरी म्हणजेच पॉंडिचेरी येथे जाणवले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केलं. त्यांच्या राजवटीच्या काळात भारतात ख्रिश्चन धर्माच्या अँग्लिकन परंपरेचा म्हणजे चर्च ऑफ इंग्लंडचा प्रभाव अधिक होता. ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. तसेच अनेक सामाजिक सुधारणा होणं शक्य झालं. या गोष्टी नाकारता येणार नाहीत. वसाहतींच्या काळातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिला मुद्दा आहे शिक्षण पद्धती. ब्रिटिशांनी भारतात प्रस्थापित केलेल्या शिक्षण पद्धतीचे दूरगामी परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश देण्याची मुभा होती. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1856 अन्वये कलकत्ता म्हणजे कोलकाता, बॉम्बे म्हणजे मुंबई आणि मद्रास म्हणजे चेन्नई येथे भारतातील पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली. आधुनिक शिक्षण पद्धतीमधील विषय आणि अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, ते लौकिक जीवनाशी म्हणजे सेक्युलरशी संबंधित होते. त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता. या शिक्षण पद्धतीच्या मुशीतून नवीन बुद्धिवादी वर्ग उदयाला आला. या वर्गातील लोक जन्माने भारतीय परंतु पश्चिमी विद्येच्या चौकटीत घडलेले होते. त्यांच्यापैकी काहींनी समाज सुधारणेच्या कार्यात लक्षणीय काम केले. बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष म्हणजे लौकिक दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यासारखी सामाजिक मूल्ये बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली. पुढचा मुद्दा आहे संस्कृती. खाद्य संस्कृती, पेहराव, सामाजिक रीतीभाती, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विश्वास प्रणाली, भाषा, खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील अभिजनांनी ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर M.N. श्रीवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन म्हणजे पाश्चात्तीकरण असे नाव दिलं. अलातास यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारच्या मध्ये केलेले आहे. एक, व्ययमूलक इलिमिनेटिव्ह बदल म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणं हळूहळू घटत जाणं. वृद्धिमूलक म्हणजे ॲडिटिव्ह म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडणं. आणि पुष्टीमूलक म्हणजे सपोर्टिव्ह म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बनणं. आणि संमिश्रतामूलक म्हणजे सिंथेटिक म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणं विकसित होणं. तिसरा मुद्दा आहे प्रशासन. ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केल्या. त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले. हे सेवा विभाग ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धत निर्माण केली. या न्याय पद्धतीमध्ये भारतातील विविध समाजांच्या पारंपरिक न्याय प्रणालींचा विचार करून या नवीन न्याय पद्धतीची उभारणी केली होती. मात्र तिची अंमलबजावणी धर्मनिरपेक्ष पद्धतीने व्यक्तीच्या
जातीपातीचा विचार न करता केली जाई. वतनदार आणि जमीनदार यांचे वहिवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाही मूल्य झिरपू लागली. इंडियन काउन्सिल्स ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट 1861 या सर्व कायद्यांमुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक प्रशासन पद्धतीत महत्त्वाचे बदल घडून आले. चौथा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. औद्योगिक वाढ आणि तिच्या हातात हात घालून येणारे शहरीकरण यामुळे वसाहतींच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आले. बदलती अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्य, व्यवसाय आणि त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौकट हळूहळू बदलू लागली. शिक्षण आणि उत्पन्न या निकषांवर आधारलेले नवीन सामाजिक वर्ग उदयाला येऊ लागले. जातींमधील पारंपरिक विधिनिषेधांची बंधनं हळूहळू गळून पडू लागली. ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा खेड्यांमधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम झाला. या काळात शेतीचे व्यापारीकरणही होऊ लागले. निर्वाह अर्थव्यवस्थेची म्हणजे सबसिस्टन्स इकॉनॉमीची जागा नफ्यावर पोसल्या जाणाऱ्या बाजार व्यवस्थेने घेतली. त्यामुळे नगदी पिकांना महत्त्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनावर झाला. बंगाल आणि ओडिशा येथे 1856 साली पडलेल्या दुष्काळ या बदलाचा साक्षी आहे. पाचवा मुद्दा आहे दळणवळण आणि संपर्क. भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार या सोयी सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्रोतांपर्यंत पोचणं सहज शक्य झालं. 1869 सुएझ कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला. त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोचवण्याचं कठीण असलेले काम सोपं झालं. वाहतूक आणि संपर्क यांच्या साधनांमधील सुधारणांमुळे भारतीय कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या. पुढचा मुद्दा 6वा राष्ट्रवादाची चळवळ. संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा शिक्षितांच्या गटामधील वाढता वापर हा राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला चालना मिळाली. भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला आणि भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली. 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व स्वीकारणं या गोष्टी घडून आल्या. समाज सुधारणेच्या चळवळी हा 7वा मुद्दा आहे. समाजातील वरच्या थरातील शिक्षित वर्गातील लोक सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये अग्रभागी होते. 19व्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या. यामधील बहुतेक गट सामाजिक सुधारणांसाठी आपल्या स्थानिक पातळीवर काम करत होते. कालबाह्य, दडपणाऱ्या आणि प्रतिगामी प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांचा संघर्ष चालू होता. अनेक जण सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून काम करत होते. आर्य समाजासारख्या संघटना वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन आणि वैदिक ज्ञान आधुनिक अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करणं यासाठी प्रयत्न करत होते. समाज सुधारणेच्या चळवळी आणि त्यांचे संस्थापक असे एक तक्ता दिलेला आहे. ब्राह्मो समाज संस्थापक होते राजाराम मोहन रॉय. आर्य समाज संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज संस्थापक आत्माराम पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाज संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले. हरिजन सेवक संघ संस्थापक महात्मा गांधी. थिओसॉफिकल सोसायटी संस्थापक ॲनी बेझंट. सेवा सदन संस्थापक बेहरामजी मलबारी. धर्मसभा संस्थापक राधाकांत देब. बहाबी चळवळ संस्थापक सईद वलीउल्लाह. सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट संस्थापक
इरोदे व्ही रामस्वामी पेरियार. 8वा मुद्दा आहे सामाजिक कायदे. या कायद्यांचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, उपेक्षित सामाजिक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणं या गोष्टींची आहे. समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रचलित दुष्ट प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणणे त्यांना शक्य झालं. हे लक्षात घ्यायला हवं की केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही, मात्र त्यामुळे अन्याय, दडपशाही, शोषण आणि अपशब्दांचा प्रयोग यासारख्या गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण होते. अशा कायद्यांपैकी काही महत्त्वाचे कायदे पुढे दिलेले. 1829 साली सती प्रतिबंधक कायदा झाला. 1843 साली इंडियन स्लेव्हरी कायदा. 1850 साली कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा. 1856ला विधवा पुनर्विवाह कायदा. 1870ला स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध कायदा आणि 1872ला स्पेशल मॅरेज कायदा. 1929ला बालविवाह विरोधी कायदा. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्योत्तर काळात एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणांमध्ये अनेक बदल झाले. आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळ यांच्या संमिश्र परिणामातून आपले वर्तमानातील विचार, वागणूक, उद्दिष्ट, ध्येय, गरजा या गोष्टींची विशिष्ट पठडी बनलेली आहे. त्याबरोबर आपल्यापुढे नवीन आव्हानं आणि नवीन संधीसुद्धा उभ्या राहिलेल्या आहेत. आपल्याला पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील तत्त्व आणि मूल्य हे मार्गदर्शक ठरतात. अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, सर्वांचा समावेश तसंच विकास ही उद्दिष्टे गाठण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध सरकारी योजना यांचे सहाय्य मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे 1947 नंतर भारताच्या घडणीत महत्त्वात असलेल्या काही गोष्टींचा आढावा घेऊयात. 1. भारताचे संविधान. 6 डिसेंबर 1946 रोजी संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला. विविध देशांच्या संविधानामधील तत्वांवरील विचारमंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. त्यामुळे भारतीय संविधानाचे स्वरूप एका समावेशक दस्तावेजाचे आहे. त्यामध्ये भारतातील वैविध्यतेचा आदर केलेला आहे. भारताचे संविधान उदारता, समानता आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करते. भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणं या मूल्याला अत्यंत महत्त्व आहे. भारतीय संविधानामध्ये वेळोवेळी काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या. नुकतीच केलेली सुधारणा म्हणजे ऑगस्ट 2019मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केलं गेलं आहे. पुढचा मुद्दा आहे कायदा. शैक्षणिक संशोधन, शास्त्रीय अभ्यास, प्रसारमाध्यमं, आंदोलक गट आणि विशिष्ट विषय घेऊन त्या संबंधात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेचे विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या जातात. त्या संबंधातील आवश्यक कायदे संसदेमध्ये पारित केले जातात. नागरी आणि गुन्हेगारी बाबींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केलेले आहेत. कालानुरूप आवश्यकता लक्षात घेऊन वेळोवेळी कायद्यांमध्ये सुधारणा केल्या जातात किंवा कालबाह्य कायदे रद्दही केले जातात. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काही सामाजिक कायदे खालील चौकटीत दिलेले आहेत. 1954 साली स्पेशल मॅरेज कायदा. 1955 साली हिंदू कोड बिल. 1955 साली अनटचेबिलिटी ऑफेन्सेस कायदा. 1976मध्ये या कायद्याचे नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणजे PCR ॲक्ट असे करण्यात आले. 1956मध्ये द सप्रेशन ऑफ इम्पॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा.
SITA असं पण म्हणतात. 1961मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा. 1971 मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे MTP. 1985मध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्सन्स कायदा. 1986मध्ये चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन कायदा. 1955मध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीज इक्वल अपॉर्च्युनिटीज प्रोटेक्शन ऑफ राईट्स अँड फुल पार्टिसिपेशन कायदा. 2005मध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा. 2012मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्युअल ऑफेन्सेस POCSO कायदा. या कायद्यामध्ये 2019मध्ये सुधारणा करण्यात आली. 2013मध्ये प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड डेअर रिहॅबिलिटेशन कायदा. 2015मध्ये जुवेनाईल जस्टिस म्हणजे केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन कायदा. 2019मध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट्स कायदा. मुद्दा तिसरा, अर्थव्यवस्था. भारताच्या आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 या कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट स्वतंत्र होती. राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यांच्यातील अन्योन्य संबंध समजून घेणे आवश्यक असतं. अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील निर्णय सरकारी ध्येय धोरणांशी सुसंगत असतात. ज्या काळात आपल्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारनं शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी स्वतःच्या अखत्यारीत घेतली होती. 1991मध्ये जागतिकीकरणाची काहींच्या मते जागतिकीकरणाच्या रेट्याची आणि त्या अनुषंगाने काही बदलांची सुरुवात झाली. जागतिकीकरणाचे काही सकारात्मक पैलू निश्चितच आहेत, परंतु त्याच्या नकारात्मक पैलूंकडे लक्ष वेधणारी टीकाही करण्यात आली. 2014 सालापासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर म्हणजे GST कायद्यांद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली, विविध जलकल्याण योजना, सीमारहित व्यापार, स्वच्छ भारत मोहीम, उद्योजकांना प्रोत्साहन यासारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनात कळीच्या ठरल्या आहेत. पुढचा मुद्दा चौथा, शिक्षण. अंगणवाडी, शाळा, विद्यापीठं, मानद विद्यापीठं, स्वायत्त संस्था, IIT, IIM, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षणाच्या संस्था इत्यादींचा विचार करता शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसते. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही प्रमाणाबाहेर वाढलेली आहे. वेळोवेळी काही विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची लाट असल्याचे दिसते. शिक्षकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. असे असूनही शिक्षणाच्या संदर्भातील आव्हानं आणि समस्या मात्र संपलेल्या दिसत नाही. नुकतंच 2019मध्ये शिक्षण पद्धतीत सर्व स्तरावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भातील मसुदा तयार करण्यात आला. पाचवा मुद्दा आहे राजकीय यंत्रणा. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वांचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारली. भारत हा लोकप्रिय लोकशाही देश आहे. येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था असे 3 प्रमुख आधार आहेत. आपण लोकशाही पद्धतीवर आधारलेले सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. भारतीय लोकशाहीमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेल्या संस्थानांमधील नवाब, राजे-रजवाड्यांच्या अधिकारांना मान्यता नाही. कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे. भारताने मुक्त आणि न्याय्य निवडणुकांचे तंत्र स्वीकारले. 18 वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकास मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. भारतामध्ये बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील किंवा प्रादेशिक पक्षांना मान्यता मिळू शकते. अपक्ष राहून व्यक्तिगतरित्याही निवडणूक लढवता येते.
आपली राज्यव्यवस्था संघराज्य व केंद्र आणि संघराज्याच्या अधीन असलेले प्रदेश व स्वरूपाची आहे. केंद्र आणि संघराज्याच्या अधीन असलेला प्रदेश या स्वरूपाचे आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची ध्येय, धोरणं आणि राजकीय हेतू हे स्वतंत्र असतात. त्यांचे आपापले मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोन असू शकतात. उदाहरणार्थ उजवी, डावी किंवा मध्यम विचारसरणी असू शकते. विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणं ही जबाबदारी असते. सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे मूल्य आहे. भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठात तुम्हाला आपल्या अत्यंत व्यापक स्वरूपाच्या संस्कृतीची आणि ती घडवण्यास कारणीभूत असणाऱ्या विविध प्रभावी घटक यांची सारांशाने परंतु यथार्थ ओळख झाली आहे असं म्हणता येईल. त्यातून आपल्या सामाजिक संस्थांचे स्वरूप समजावून घेणं शक्य होईल. तसंच भारतातील सामाजिक बदलांचा चिकित्सक अभ्यास करता येईल आणि प्रगती व विकास साधण्याच्या मार्गात आपल्या अनुभवाला येणाऱ्या अडचणी तपासून पाहण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे आपल्यापुढे असणाऱ्या आव्हानांची कल्पना येईल. काही कृती व काही मुद्दे सांगितलेत ते वाचते मी आता. पारशी धर्माबद्दल माहिती सांगितली आहे. पारशी धर्म हा जगातील प्राचीन धर्मापैकी एक आणि आजतागायत टिकून राहिलेला धर्म आहे. चांगले आणि वाईट या ध्रुवीय संकल्पना या धर्माच्या मध्यवर्ती आहेत. उदाहरणार्थ स्वर्ग आणि नरक. अवेस्ता हा या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये अहुर मज्द हा विश्वाचा निर्माता असून आशा म्हणजे वैश्विक सत्याचा उगम त्याच्यापासून होतो असं म्हटलं आहे. अग्नी आणि जल ही दोन तत्वे शुद्धतेची माध्यमं आहेत. अग्यारी म्हणजे अग्निमंदिर हे पारशी धर्माचे पूजास्थान असते. इराणहून गुजरातमधील नवसारी येथे येताना पारशी पुरोहितांनी स्वतःबरोबर पवित्र अग्नी आणला. इसवी सन 9व्या शतकाच्या वेळेसचं हे आहे. स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख हरवू न देता संख्याबळ उत्तरोत्तर कमी होत असतानाही पारशी समाजाने भारतीय जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दादाभाई नौरोजी, फिरोज शाह मेहता, फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ, माएस्ट्रो झुबिन मेहता ही पारशी समाजातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत. तसेच भारतातील आधुनिक उद्योगांची उभारणी करण्यात टाटा, गोदरेज आणि वाडिया या पारशी कुटुंबांची कामगिरी फार मोलाची आहे. भारताला आण्विक सत्ता म्हणून ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी भाभा यांचा सहभाग महत्त्वाचा होता. नानी पालखीवाला, सोली सोराबजी आणि फली नरिमान यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कायदेपंडितांनी भारतीय समाजाला कायद्याची ओळख करून दिली. हा मुद्दा इथं संपला आहे. हे जाणून घ्यायला सांगितलं आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील षट दर्शनांपैकी जैन आणि बौद्ध दर्शनं यांना नास्तिक असे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणारी असं म्हटलं जातं. उरलेल्या दर्शनांमधील चारवाक दर्शन तसेच आजीविका या पंथांचा अपवाद वगळता भारतीय दर्शनं आणि पंथ आस्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व मान्य करणारी आहेत. चारवाक दर्शन आणि आजीविका पंथ हेही भारतीय तत्त्वज्ञानाच्या परंपरेचा भाग आहेत. चारवाकाचे तत्त्वज्ञान हे अनिश्वरवादी आहे. ऐहिक विचारसरणीच्या पायावर उभारलेले आहे. आजीवक पंथाचा उगम दैववाद आणि तापसी जीवनपद्धती यातून झालेला आहे. पुढे एक मुद्दा दिला आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? जातक कथा जे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 400 मधल्या जातक कथा साहित्याचा विस्तार मोठा आहे. त्यामध्ये गौतम बुद्धांच्या मानवी रूपातील आणि प्राणी रूपातील पूर्वजन्मांच्या कथांचा समावेश आहे. भविष्यातील बुद्धांचा जन्म राजा, जातीबाहेरील व्यक्ती किंवा हत्ती अशा कोणत्याही रूपात असू शकेल. कोणत्याही स्वरूपात बुद्धांनी जन्म घेतला तरी त्यांच्यातील काही लक्षणं आणि त्यांची नैतिकता यावरून बुद्धांची ओळख जातक कथांमधून पटते. या कथांमध्ये विविध प्रकारची अनेक पात्र एकमेकांशी संबंधित असतात. ती पात्र वेगवेगळ्या संकटात सापडतात आणि बुद्ध स्वतः त्यांच्या समस्या दूर करतात. जीवसृष्टीतील नैसर्गिकतेचा संदर्भ हा या कथांचा अनिवार्य भाग आहे.